पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्माकडे विनवणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जसे जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र जोरवे या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि सहकार महर्षी स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात व प्रथित यश उद्योजक स्वर्गवासी पंडितराव तात्या थोरात यांच्या स्मरणार्थ दत्त मंदिराचा हा पंचवार्षिक उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आपल्या भागाचं भूषण आणि महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्र भूषण आमचे इंदुरीकर बाबा यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक मृदंग विशारद आमचे संकेत महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। संकेत महाराज आहेत, मयूर महाराज आहेत आणि योगेश महाराज आहेत, आहे की सगळीच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आमच्या सोमनाथ दादांची साऊंड सिस्टीम आहे त्यांना सुद्धा धन्यवाद। शूटिंगवाल्या दादांना लाईव्ह नाही ना ती शूटिंगवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला विठाला हरा विठाला 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 विठाला। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करतात। पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता। पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं, बरोबर आहे। हे जर कळलं नसेल तेव्हा तर हरिण माहिती आहे सर्वांना, बोलत चला, हो नाही काहीतरी बोलत चला, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे। त्याच्यामुळे हसत खेळता राहा, संवादातून आपल्याला हे कीर्तन सेवा करायची आहे। एखाद्या प्रश्न विचारला तर चालतं बोलतं उत्तर देत चला। हरिण माहिती आहे सर्वांना, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही, लहानपणी म्हणायचे हरिण दाखवतो कानाला धरून उचलायचे, आहे की ते हरिण नाही। जंगलामध्ये हरिण असतं, पारद्याला जर हरणाला पकडायचं असेल तर पारदी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही। मग त्याच्याजवळ एक सुंदर बिन नावाचं वाद्य असतं, तो झाडावर बसून बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत राहतं। तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो। पण ते पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं, बरोबर आहे, मला मारलं याच्याबद्दल आता माझं दुमत नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे। म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला, एवढा विसर मला भजन करताना या देहाचा पडला पाहिजे। नादे लुब्ध झाला मृग, मृग म्हणजे हरी ना, नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग। महाराज म्हणले तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव। चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा। भक्त ऐसे जाना जे देही उदास गेल्या शापास निवारोनी। विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। एवढं मन भजन करताना एकाग्र झालं पाहिजे। हे जर कळलं नसेल तेव्हा तर कासवीन माहिती आहे सर्वांना, कासविनीला स्तन नसतात, बरं का, लक्ष देऊन कीर्तन आहे का, कासविनीला स्तन नसतात। मग कोणी म्हणाल महाराज कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही। मग कोणी म्हणाल पिलाला जर दूधच मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर, तर महाराज म्हणले कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर
ते पोरग जगत राहता. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे. पण दोघं एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात तेव्हा त्या पोराला त्याच्यातून ऊर्जा मिळत राहते. भजन करताना माझं मन एवढं एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का नाही. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. सगळे प्रेमाने जमलेली माणसं आहे आणि प्रेम नजरेतूनच कळतं ना. म्हणून काही माणसं म्हणतात ओ अशा नजरेने काय पाहता, काय वाईट केलं मी तुमचं. प्रेम नजरेतून कळतं. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. महाराज नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेऊ शकते आणि त्याही किनाऱ्याला नेऊ शकते. म्हणून हा दृष्टी सृष्टी न्याय आहे. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आपल्याला दिसत असते. तुम्ही जाणकार लोक आहात म्हणून बोलतो बरं का. लक्ष दिलं तर कळेला. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं थोरात साहेब, दृष्टिकोनाचं नाही. पुन्हा एकदा ऐका, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था विज्ञानानं केलेली आहे, पण दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था परमार्थानं केलेली आहे. डोळ्यांनी पाहावं ही विज्ञानाची व्यवस्था आहे, पण काय पाहावं लागतं ही परमार्थाची व्यवस्था आहे. विठाला विठाला का म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लक्ष देऊन ऐका. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पहिल्यांदा तुझं मन मला अर्पण कर. मयेव मना अधस्वमय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथोर्धवनं संशया. पहिल्यांदा आपलं मन आपण देवाकडे आणलं पाहिजे. मग एक मन म्हणतात चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणताय कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले या मना एवढं लक्ष देऊ नाही का बरं का, या मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन म्हणतं होय खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण ऐकायला कोण, तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्यांचे धंदे जे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का बोला. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो असं कोणी सांगितलं तुम्हाला. चला बोला. हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचे भांडणं चालू राहतात. एक मन म्हणतं आता ह्या महाराजाचं ऐकायचं, माळ घालायची, देवदेव करायचा, बरोबर आहे. दुसरं मन लगेच म्हणतं अरे आपण माळकरी होऊ पण बोकडे का नागराला चालणार आहेत का. मग विचार बघा बरं का, ही विचार क्षमता किती मोठी आहे. अरे बोकड्याचं पाहून घेईन, बरोबर आहे ना. आपण माणूस आहे ना, आपण त्याचा विचार करावा का आपल्या उद्धाराचा विचार करावा. हा माणसाच्या मनाचा स्वभाव आहे. मग हे मन देवाकडे यायला तयार होत नाही का. चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. याला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. याच्यासारखं चंचल आणि चपल या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. मन चंचल चपळ मन चंचल चपल किंवा बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही बघा. म्हणून म्हणतात ना ये मन बडा चंचल है कैसे तेरा
उतना इसे समझाओ, उतना ही मचल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। तकदीर बदल जाए। तकदीर बदल जाए। वाह, टाळ्या वाजवा संकेत महाराजांसाठी. काय बा ए मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला मी तुझ्याकडे आणण्यासाठी काय काय करत नाही देवा. एवढं चंचल मन आहे, माझ्याकडे लक्ष द्या. या जगाच्या पाठीवर मना एवढा वेग दुसरा कशालाच नाही. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर चपलकडे जाऊन येतं. बघा बरं का मनाचा स्वभाव. इथं जरी बसलेलं असलं तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडीने निघाले पण झटका द्यायचा राहिला. अख्खं कीर्तन झटक्यात घालतं मन. ह्या बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्यानं तर शेजारणीच्या साडीचे घेतात आणि म्हणतात माय कोणच्या दुकानावरचं सूत आहे ग. मग इथल्या इथं हा मनाचा स्वभाव आहे. तुम्ही बघा हे मन शेजाऱ्याला तरी चिमटा काढल, मोबाईल तरी काढल, विठ्ठल विठ्ठल होईपर्यंत ऑनलाईन येतो. किती चंचल मन आहे बघा. विठ्ठल विठ्ठल होईपर्यंत हा मनाचा स्वभाव आहे. माणसं एक क्षण सुद्धा शांत राहू शकत नाहीत बरं का. माणसं बहिर्दिशेला जरी गेले ना तर शांत बसत नाहीत. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत गेली पाहतोय. हागताही खोडी चळ न मोडे काडी, महाराजांचं प्रमाण आहे त्याला. बाथरूम मध्ये सुद्धा मन शांत राहत नाही. आणि बाथरूम मध्ये मन शांत राहिलं असतं तर बाथरूमच्या भिंती आपल्याला रंगलेल्या दिसल्या नसत्या. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काय नाही. बोलत चला बरं का. इथून जर नागपूरला जायचं असेल बसनं तर अंदाजे किती तास लागतील. बसनं जायचं असेल तर 12 तास बरोबर आहे. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल समृद्धी हायवेनं तर 8 तास बरोबर आहे. आणि इथून जर विमानाची व्यवस्था नागपूरला जाण्याला असते तर किती लागला असता वेळ. 1 तासाचा बरोबर आहे. आणि जोरव्याला विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलणार नाही, मी जबाबदार माणूस आहे महाराज. असं काही बी बोलून जमत असतं का. चला बोला हे शूटिंग चालू आहे, मोठे माणसं आहे, एका मंत्र्याचं गाव आहे, सहकार महर्षींचं गाव आहे, असं खोटं बोलून जमल का. नाही जमणार. जोरव्याला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे, आम्ही कामाने उत्तर देऊ बरोबर आहे. ऐका लक्ष द्या. विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता बरोबर आहे. मनाला नागपूरला जायला किती वेळ आहे चला बोला. अहो नागपूर मनेपर्यंत गेलं ना अधिवेशन करून वापस आलं. या मनाला काय वेळ काय. महाराज म्हणले या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. मग या मनाला आपण देवाकडे आणायला पाहिजे. पण हे देवाकडे यायला तयार होत नाही. बोलत चला. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही. जे हाणत त्यानं सांगा ना बरोबर. कडूच आहे ना बरोबर आहे का नाही. दारू कडू आहे का नाही. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो. मला माहिती आहे काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. आमच्या गावातला एक दारू पिणारा त्याच्या किडन्या खराब झाल्या.
त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. मग मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं, भल्या माणसा, दारूनं तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी प्यायची बंद कर. तो म्हणे, महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगणार अशा माणसाला. बोला, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. माझ्याकडे लक्ष द्या, दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. एका वाक्यात बोलेल मी तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. ज्याच्या अंगात ताप आहे, विठाला 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 पुन्हा एकदा रिपीट करतो. एका देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. ऐका लक्ष देऊन बरं का. ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा जरी मोठा उत्सव इथं आयोजित केला असेल तर गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर ते पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे बघा, ही शोकांतिका आहे. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. आता रोजाचे दिवस चालू आहेत, मुसलमानाचे रोजाचे दिवस चालू आहे. प्रत्येक मुसलमानाला रोजाचा उपवास नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं. प्रत्येक मुसलमानाला रोजाचा उपवास नाही, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. याला म्हणतात धर्मनिष्ठा. कळलं माझं बोलणं. सर्व मुसलमानाला रोजाचे उपवास नाही, पण एकही मुसलमान रोजाच्या विरोधात बोलत नाही. आज कमी लोकांना एकादशी आहे, पण एकादशीच्या विरोधात बोलणारे जास्त सापडतील. ही शोकांतिका आज आपल्या धर्माची आहे बरं का. कोणत्याही मुसलमानाला विचार अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा भेटणार नाही, पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. ही शोकांतिका आपल्या धर्माची. आवडत नाही महाराज लोकाला हे भजन कीर्तन, म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडे गोडे अभंगाची, बघून घे सावळे मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी टाळ्या विचार करून वाजवत जा, खर्चाचा विषय येतो. विठाला विठाला महाराज म्हणले, भगवंताच्या भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. म्हणून गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवारया किंवा तया. पण या मनाला भगवंताचं भजन करायला आवडत नाही. ठीक आहे महाराज, मनाला भजन करायला आवडत नाही म्हणून म्हणतात, काय काय करी तो या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना करीले. परे नाही के नारायणा, काय काय करी तो या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना धरिले. मन जे करायचं ते करत नाही, बाकी एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. असा मनाचा स्वभाव आहे. सांगू तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या बरं का.
मनासारखं जगायला गेले तर जगाला त्रास होतो. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? मनासारखं जगायला गेले तर जगाला त्रास होतो आणि जगासारखं जगायला गेले तर मनाला त्रास होतो. या मनाचं गणित माणसाला जुळू शकत नाही बरं का. मग महाराज हे मन देवाकडे येत नाही कळलं आम्हाला, पण याचे काही कारण असतील ना? हा, याचे कारण आहेत. याचे 3 कारण आहेत. अनादिकालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे म्हणून मन देवाकडे येत नाही, हे पहिलं कारण. दुसरं कारण, बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही, हे दुसरं कारण. आणि देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. या 3 कारणामुळं आपलं मन देवाकडे जायला तयार होत नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादिकालापासून आपण विषय भोगत आलो का नाही, मग माणसाला विषय जास्त आवडत असतात बरं का. आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार आहेत ते संसाराचे का परमार्थाचे? बोला ना माया हो. संसाराचे, बरोबर आहे का नाही? एक वर्षाचं लेकरू असतं बघा कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची आई त्याच्यासोबत खेळते. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का? 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? बोला बोला बोला. 1 वर्षाच्या लेकराला बायको कळते का? नाही. मग कोणी कळून दिली? लहानपणापासून कोणी? मामाची पोरगी आली का, ही तुझी बायको. शेजाऱ्याची पोरगी आली का, ही तुझी बायको. पाहुण्याची पोरगी आली का, ही तुझी बायको. लहानपणापासून बायको सोडून त्याच्या डोक्यात दुसरं काही घातलं का आपण? मग मोठं झाल्यावर त्याला ते नाही आवडणार तर काय आवडणार आहे? चला बोला. लहानपणापासून आपण संस्कार त्याच्यावर तेच दिले ना. एका आईनं आपल्या पोरावर संस्कार टाकले, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही. बोला. श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. स्वराज्याची कमतरता आहे हे राजाला काय माहिती होतं? अहो राजाला काय माहिती होतं? ही उणीव माँसाहेबांना भासली. कळलं माझं बोलणं? इथं सहकाराची निर्मिती केली पाहिजे ही भाऊसाहेबांना भासली. माझं बोलणं लक्षात ठेवा. मला कीर्तनकार व्हावं हे मला कळत होतं का? माझ्या बापानं ठरवलं होतं पोराला कीर्तनकार करायचं, वारकरी करायचं, म्हणून मी आज कीर्तनकार आहे. आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा तुम्हाला कुणाचं बाप व्हायचं. माँसाहेब जिजाऊनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही शिवाजी महाराजापेक्षा माँसाहेब जिजाऊची कृपा जास्त आहे. अरे शिवबा राजाला जर घडवलंच नसतं माँसाहेबानं तर हे स्वराज्य कधी मिळालं असतं आपल्याला? बोला. लहानपणापासून संस्कार माँसाहेबानं शिवाजी महाराजांना, राजांना दिले तसे, शूरवीरांच्या कथा सांगून घडवलं तसं, हे संस्कारावरच होतं ना. म्हणून माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. नुसता शिकलेला माणूस या जगाचं कल्याण नाही करू शकत. विठाला विठाला. लहानपणापासून आपल्या घरात संसाराचे संस्कार आहेत ना. मग भजन करायचं म्हणजे काही लेकरं बाळ विहिरीत टाकून द्यायचे का? अय बाळा हो शांत बसा रे. चोपदार तुम्ही दोघं बी तिकडे जा 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 तुम्ही. मी कुठं जात नाही, पाकिट घेऊस तर जा तुम्ही. विठाला विठाला. आपल्यावर लहानपणापासून संस्कार आहेत ते संसाराचे आहेत, बरोबर आहे. मग महाराज भजन करायचं म्हणजे लेकर बाळ विहिरीत सोडून द्यायचे का, ढकलून द्यायचे विहिरीत? अजिबात नाही. आसोनी संसारी. बोला. जिवे वेगो करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. संसारी असावे पण आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. माया हो, तुम्ही धान्य जर वाळायला टाकलं, बरोबर आहे, मग तिथे पक्षी येतात आणि ते धान्य टिपतात, बरोबर. आणि मग ते मुक्कामाला थांबतात का निघून जातात? बोला ना. उडून जातात, बरोबर आहे. ऐका, गुंतून राहतात का ते? माझ्याकडे लक्ष द्या. गुंतून राहतात का? नाही. अजून उठायचे का कुणाला?
म्हणजे उठायचं असेल तर काही माझी अडचण नाही, फक्त मध्ये मध्ये उठू नका, म्हणजे माझी लिंक तुटून जाते, मग लिंक तुटल्यावर जमत नाही ते, आहे की नाही. अजून कोणाला उठायचं असेल तर थोडं साईडला कामं, आता ते कार्यकर्ते त्यांचं काही काम असेल मला माहिती आहे, पण अजून जर कोणाला काही काम असेल तर त्यांनी आत्ताच बाजूला जाऊन बसा, थोडं साईडला बसा, मला काही प्रॉब्लेम नाही. थोडे साईडला बसले म्हणजे काय होतं, तुम्ही उठायला प्रॉब्लेम नाही, हे सगळे तुमच्याकडे पाहतात, हा प्रॉब्लेम आहे. विठाला विठाला लक्ष द्या. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते. पक्षी गुंतून राहतात का थोरात साहेब? पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही, हे कळलं का तुम्हाला? जाऊ द्या मग, चला धन्यवाद, परसाद घेऊन जा. हा, लक्ष द्या माझ्याकडे. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही, बरोबर आहे. माणसानं संसारात कसं राहिलं पाहिजे माया हो? ऐका, दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे राहावं. दह्यात जर पडलेला केश काढायला कष्ट लागतात का? बोला, तुम्हाला बोलता येतं ना माय? मग थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला, त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माय आता, आहे का नाही. दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? नाही, धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का? एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो, जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते का नाही, हा बस तसा एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो, बरोबर आहे. त्याला दही लागलेलं राहतं का? नाही. मग संसारात असं राहिलं पाहिजे. पण माणसं संसारात कसे राहतात? दह्यातल्या केशासारखं नाही, वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा, तो तुटून येतो का सुटून? बोला बोला बोला, तुटून, सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून येतो का सुटून? तुटून. अर्धा भेलीलाच राहतो, कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्यावर कळलं आता. विठाला विठाला महाराज, आता वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. शहाणे माणसं भाकरीवर पहिल्यांदा पाणी मारतात आणि भाकरीला नरम बनवतात, आणि भाकर नरम झाली की केस धरायचा आणि काढायचा, कष्टही लागत नाही आणि तुटतही नाही. तसं या विषयात गुंतलेल्या मनाला देवाकडे आणायचं, पण एकदम येईल का? अजिबात नाही येणार. हळूहळू ढाळे ढाळे के तुले नि एके वेळे. जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. 5 वर्षाला का होईना एकदा या मनावर भक्तीचा ओलावा द्या, आणि एकदा या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन कीर्तनाला यायला वेळ करत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले, ही विनंती देवाला करावी लागेल की माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको, तुझ्या चरणावर लागू दे देवा. देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन देवा माझे मन लाग तुझे जोरदार. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. या संसाराच्या व्यसनात मला गुंतू देऊ नको देवा. लक्ष देऊन ऐका बरं का. ही विनंती पण देवालाच करावं लागेल. मनाने परमार्थ करायचा आणि देवाला सांगायचं की हे मन माझं तुझ्याकडे आलं पाहिजे, पण मग हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून म्हणतात राधे
राधे राधे बोल मना, तन का क्या पता राधे, राधे राधे बोल मना, तन का क्या पता. मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचं. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. महाराज म्हणले सगळं काही मनावर आहे. कोण्या पक्षात राहायचं, कोण्या पक्षात जायचं, मनावरच आहे ना. मनावर आहे. मनानं ठरवलं की निर्णय बदलले. विठाला विठाला मन देवाकडे यायला तयार होत नाही विषयाच्या संस्कारामुळं. आणि दुसरं कारण, या मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. हा, माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, एकादशी केली पाहिजे, ऐका हरिपाठ म्हटला पाहिजे, हे बंधन आहे. आणि बंधन आवडतात का आज कोणाला? माळ घालायला आवडते का? काय म्हणतात, आमची मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. बरोबर आहे. एखादी बाई म्हणली मी तुमच्या घरातले सगळे कामं करते पण मंगळसूत्र घालणार नाही, मान्यता आहे का तिला? नाही. हे बघा, गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये. माझ्या समोर पंढरपूरला एक माणूस गंध विकत घेत होता. आणि त्या गंध विकत घेतल्यावर त्या गंध विकणाराला म्हणे, का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात ना, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, हो या गंधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला अजून कौतुक सांगू का? हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढवून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. महाराज माझ्या मनाचं बोलणार नाही. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापेजे कळी काळ तया भेने. कंठी महाराज म्हणले लक्ष देवा, व्रत करा कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. केलं पाहिजे ते. पण आज बंधन कोणाला नको आहेत. हे बघा, सासूचं सुनेचं पटत नाही का? ऑल ओव्हर कारण सांगा मला. एक कारण काय असेल त्याचा? का मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे का? लोकसभेच्या तिकिटाचा वाद आहे का? आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे का? पक्षचिन्हाचा वाद आहे? काही नाही महाराज. यांचा वाद काय आहे? सासूचा आणि सुनेचा वाद काय? सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं, बरोबर आहे, आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. संपलं. ऑल ओव्हर भांडणाचं एवढंच कारण आहे. सासूला वाटतं हिनं आज माझ्या अंडरमध्ये बंधनात राहिलं पाहिजे, बरोबर आहे, आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू दिलं पाहिजे. बस, याच्यापेक्षा मोठं कारण नाहीये भांडणाचं. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं बी घ्यावा. बरं, अपेक्षा माफक आहे, काही वावगी आहे वा अपेक्षा, असं काही नाही. बाया दिवसभर स्कार्फ बांधून हिंडतील पण 2 मिनिटं पदर घेणार नाहीत. एवढं अवघड आहे का? दिवसभर नाक तोंड डोळे सगळं बांधून फिरण्या एवढं पदर घेणं अवघड आहे का? पण ते जमेल, पण पदर घ्यायला जमणार नाही. मग सासूची अपेक्षा असते मी जसं घेते तसं हिनं बी घ्यावा. मी जसं कपाळाला कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं पण लावलं पाहिजे. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागे रिझन काय आहे? स्वस्त आहे म्हणून का? नाही. मग कपाळ मोठं आहे म्हणून का? नाही. त्याच्या मागचं कारण आणि भाव असा आहे, जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा एक भाव आहे, बरोबर आहे. पण आता धनी एवढा बारीक करून ठेवला महाराज, दुर्बिणीने पाहावं लागतो धनी हाय का नाही कपाळावर, बरोबर आहे. पण त्या धन्याची एवढी हाल आहे, आंघोळीला गेले की बाथरूमला, डोकं विचरायचे असले की आरशाला, कपाटापुढे उभ्या राहिले की कपाटाला. बरं, धनी बी मॅचिंगचा झालाय बरं का. आता तुम्ही शहरात जा, धनी मॅचिंगचा आहे, म्हणजे जशी साडी तसाच ब्लाऊज आणि तशीच टिकली. अवघड आहे ना बा. मॅचिंग लिमिटेड पद्धतीत असावी, बरोबर आहे का नाही. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि त्याची म्हातारी आजी रुसून बसली. अरे म्हणलं लग्न लावून घ्या ना. म्हणे पोराची आजी रुसून बसली नवरदेवाची. म्हणलं आता तिला काय झालं रुसायला? तुम्ही जा म्हणे महाराज. मी गेलो, म्हणलं आजी काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली, ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं या वयात काय करायची डंगरे मॅचिंग तुला? हा, या वयात मॅचिंग काय करायची? नाही म्हणे, मला का जीव नाही का? एका पोराला म्हणलं जाय बॉ हे कपडा घेऊन मॅचिंगचा, आणि ते आणला राणी कलरचा ब्लाऊज पीस आणि माझ्याच हातात दिला. म्हणजे महाराज घाला तिच्या मड्यावर.
ते असंच बोलणं असतं बरं का तिथं. घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस, झाली का आता मॅचिंग? हसली म्हातारी म्हणे हो आता राणी कलरची साडी आणि ब्लाऊज पीस पण राणी कलरचा मॅचिंग झालं म्हणे महाराज. म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? हा काय काही लिमिटेशन आहे ना. अहो मॅचिंग कपड्याची करण्यात जेवढा वेळ घालता तेवढी स्वभावाची करण्यात वेळ घाला. एक बोलू तुम्हाला, एखादा पुरुष जर दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल ना तर जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. जग ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, मग कुठेतरी पाहिलं मग सासूला वाटतं मी जसं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं बी लावावं. मग ह्या अपेक्षा आहे. पण हे बंधनं आज कुणाला नको आहेत ना. आज लग्न करायच्या अगोदर पोरी नवरदेवाला बोलून घेतात. पहिल्यांदा वडिलाला म्हणतात पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. कुणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी. मग त्याला म्हणणार हॅलो मी तुझ्या बरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही. जोरवे नाही संगमनेर. मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही. गांजरं खाणार का मग? हा बघा नवरदेवाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. हा कोणता न्याय? बरं पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. वाघ शेंबडी. हा ही 10वी 4 वेळ फेल झाली नीला नवरा सरकारी नोकरीवाला पाहिजे असं आहे का? माझी दुसरी अट असते मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही का? ते माझ्यावर बंधनं टाकतील आणि मला बंधनात राहायची सवय नाही. आणि माझी चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, अतिशय महत्वाची, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन. लक्षात ठेवा. आज काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो महाराज, असं वाटतं भारताच्या सगळ्या कुणबी नोंदी याच्याच मोबाईलमध्ये आहेत. एवढा मोठा लॉक असतो काहीच्या मोबाईलला. बरोबर आहे का नाही सांगा? एकाच्या पोटात दुखत होतं आणि ते बायकोला म्हणे जरा 4G आहे कळलं तर बघा. पोटात दुखत होतं, बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं का? बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव बरं. तिनं मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे आता राहू दे. सज्जन माणसाला कळल बाकी जायला कळणार नाही. ते विठाला विठाला कंपनीचे जास्त फोन यायला लागले तर आपण त्यांना मेसेज करतो डू नॉट डिस्टर्ब. तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे. मला इंटरफेअर नकोय माझ्या लाईफमध्ये. बरोबर आहे? प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगायची बंधनं कुणाला आवडतात महाराज? कुणालाच बंधनं नको आहेत. लक्षात ठेवा. दुसरं कारण बंधनामुळं देवाकडे जायला आवडत नाही. आणि तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होऊन जातं. लालचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी आयशे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. एकदा मन देवाकडे गेलं देव पावया गेलो. बोला येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवय जात नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, आम्ही रस्त्याने येता येता पाहिलं लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत राहणे बाहेर काढा. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. लक्षात ठेवा. बंधनं आज कुणाला नको आहेत. आणि एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं व्हायला वेळ लागत नाही. म्हणून माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरोनिया बाही भवा तारी दातारा प्रपंच ओ सरो चित्त तुझे पायी मुरो. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे? या अभंगाच्या पहिल्या चरणात पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता.
क्या बात है टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. वा. महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. मी अभंग दुसरा घेणार होतो, पण इथं आल्यानंतर बहुसंख्येने मला महिला मंडळी दिसल्यात, म्हणून मी वेळेवर हा अभंग डोक्यात आणला. बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. तुमचा विषय जास्त आहे मायाव, म्हणून लक्ष देऊ नका. हां, यांचा विषय जास्त आहे म्हणून तुम्ही उठून जाऊ नका बरं का. तुम्ही बी त्याच्यात आहात, लक्ष द्या. बघा, लक्ष देऊ नका. महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. संप्रदायानं वेळोवेळी स्त्रीला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का. माझ्याकडे लक्ष द्या. संप्रदायानं वेळोवेळी स्त्रीला प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. मोदी साहेबांना आता महिला विधेयक पास केलं, संप्रदायानं 700 वर्षापूर्वीच पास केलं बरं का. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला, बरोबर आहे ना. पिता मागे राहिला, बरोबर आहे. पहिल्यांदा माता मग पिता. आज ज्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली ती कुणाची? लक्ष्मी मातेची, बरोबर आहे. मग काय म्हणतात? लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. सीता बोला बोला, सीता राम, राधे श्याम. ओम नमः पार्वती पते हर हर. बघा, अगोदर पार्वती मग महादेव, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माता मग पिता. पहिलं प्राधान्य जर कोणाला दिलं असेल तर आईला दिलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप. कळलं माझं बोलणं? मायलाच एवढी महती का दिलेली आहे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका बरं का. या जगात आपल्या गुणदोषावर प्रेम करणारी जगातली एक व्यक्ती आहे, तिचं नाव आई आहे. आई फक्त गुणावरच प्रेम नाही करत, अवगुणावर सुद्धा प्रेम करणारी आई आहे. आणि संत आणि आई याच्यात थोडासा भेद आहे, फार लक्ष देऊन ऐका. संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे. कोणता? आई स्वतःच्या मुलावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढा फरक जर सोडला तर संत आणि आई याच्यात फरक नाही. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून कोणी करणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील सोमनाथ दादा. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता,
9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. सर्व प्रेम करणारे तुम्हाला मिळतील, पण जन्माला आल्याच्या नंतर, आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्यावर प्रेम करते, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात, ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. ऐका, पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाड़ी मिलता है, माँ बाप नहीं मिलती. म्हणून मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कोणाचं जायचे? आईचं दर्शन घ्यायचे. निवडून यायच्या अगोदर बी आईचं दर्शन, निवडून आल्यावर पण आईचं दर्शन, वाढदिवस पण आईच्या बरोबर. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण त्याला पण आईच्या आशीर्वादाची गरज आहे. अजून मी सांगेल तुम्हाला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर विचारलं मीडियावाल्यांनी, मुख्यमंत्री झालात, काय भावना आहेत आज? तेव्हा उद्धव ठाकरेचे उद्गार, तेव्हाचे बरं, तेव्हाचे उद्गार होते की उद्धव ठाकरेने सांगितलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल असं वचन मी माझ्या वडिलाला बाळासाहेबांना दिलं होतं, आणि ते वचन मी आज पूर्ण केलंय. पण हे वचन मी आज तरी पूर्ण केलं असेल तर हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत असते तर बरं वाटलं असतं. अरे माजी मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख आहे, मोदी साहेबाला आई जाण्याचं दुःख आहे. एवढे मोठे नाही आहेत आपण, लक्षात ठेवा बरं का. ऐसी कौन सी चीज आहे, मी सांगेल, गेलेली सत्ता मोदी साहेब आणू शकतील, पण गेलेल्या आईला नाही ना आणू शकत. गेलेल्या आईला आणू शकणार आहे का? नाही आणू शकत. म्हणून म्हणतात ना, प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा यानी कि फोटो, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई वडील आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता, पितरे तया शेवे शिकेर शरीरे लोन की जे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. भगवान दत्तात्रयाचं मंदिर इथं आहे, पण दत्तात्रयाच्या पोटी, ऐका बरं का, ज्यांच्या पोटी दत्तात्रयाचा अवतार झाला ती पतिव्रता अनुसूया माता होती. अनुसूया माता पतिव्रता असल्यामुळं भगवान दत्तात्रयाला तिच्या पोटी अवतार घ्यावा लागला. पहिलं प्राधान्य आईला आहे. म्हणून म्हणतात, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असत, त्याचं नाव आई आहे. विठाला विठाला मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. अहो माहेरच माय आहे म्हणून म्हणतात ना, माय आहे म्हणून माहेर आहे, आणि सासू आहे म्हणून सासर आहे. कळतं माझं बोलणं? किती त्रास हो या महिलांना, सांगा बरं, किती त्रास. अहो जन्माला येण्याच्या अगोदर पासून जो त्रास आहे तो पुढं शेवटपर्यंत त्रासच आहे ना. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा. हे लहान लेकरं जे जन्माला आलेले असतात ना, महिलांना कळेल माझी भाषा, ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. बरोबर आहे माया? बरं या बिचारीला दिवसा झोपता येत नाही का? घरात सासू नावाचा प्राणी असतो ना, तो काम उरकलं तरी झोपू देत नाही बरं का. सहनच होत नाही सून झोपलेली सासूला. आणि पोरगी आलेली किती बी वेळ झोपली तर म्हणते, बाई झोप, काय काम आहे तुला? का बरं असं असावं? तुमच्या घरी आलेली बी कोणाची पोरगीच आहे ना.
मोलकरीन थोडी आणली तुम्ही घरी तुमच्या, हां लक्षात ठेवा बरं का. मग ते दिवसभर रडतं, झोपतं आणि रात्रभर रडतं. आता या बाईला दिवसभर कामामुळं झोपता येत नाही, रात्रभर याच्यामुळं झोपता येत नाही. किती त्रास. लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. अहो मुलाचं लालन पालन करत असताना आईला कमी त्रास आहे का? ते लेकरू जर रडायला लागलं ना तर माणसाने शांत करून दाखवावं, त्याला पाहिजे ते बक्षीस देईल मी. ते शांत मायनीच करावं. ते लेकरू शांत करायचं असेल तर मायनीच केलं पाहिजे. किती त्रास आहे बघा. पूर्वीच्या काळात मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. ते तुम्हाला नाही कळणार, हे आमच्या काळातलं सांगायला, बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका बघा. आता माझी आई पण पाट्यावर चटणी, तुम्हाला कळलं ना, पाटा माहिती ना, पाटावर वटा माया हो. हां त्या पाट्यावर चटणी वाटायची बघा. तुम्हाला माझी भाषा कळेल, लक्ष द्या बरं का. म्हणजे पाट्यावर चटणी वाटायला लागली का की बाहेरून आवाज येतो दरवाजातून, आई झाली. आली रेंज तुम्हाला? हां आई झाली. मग ती चटणी वाटत असते. आता किती मोठं धर्मसंकट आहे बघा. एक चटणीचे हात आहे आणि त्याची बाहेर शी झालेली आहे. मग ती आई काय म्हणते बघा, ओ बाळूची तेवढी शीद व्हा बरं. नवऱ्याला म्हणते बाळूची तेवढी शीद व्हा बरं. नवरा म्हणतोय तू काय करते? अहो कळत नाही का तुम्हाला, माझे चटणीचे हात आहे, चटणीच्या हाताने कसं काय शीद होणार मी त्याची. किती काळजी बघा. हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्याची शीद धुतली नाही, तरी पोरगं म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हाताने धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई लक्षात राहिली असती, बरोबर आहे ना. कळत नाही महाराजला. अहो डोळ्यात काजळ घालते वेळेस आई किती पटकन घालते. ते हात झटकतं, लात मारतं तरी पटकन आई त्याच्या डोळ्यात काजळ घालते. हा खाली गालालाही लागू देत नाही, बुबळालाही लागू देत नाही, पटकन त्याच्या डोळ्यात ते सुंदर दिसावं म्हणून काजळ घालते. तरी पोरगं म्हणतं आई तुला काही कळत नाही. अरे तिला कळालं नसतं तर तिनं काजळ घालायच्या ऐवजी वंगण घातलं असतं ना गाडीचं, बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा किती प्रेम करते आई लेकरावर. सांगा ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ऐका बरं का. अहो पास झालेल्या पोराला कोणी जवळ घेईल? आई नापास झालेल्याला प्रेमान जवळ घेते. कदाचित पास झालेल्या पोराला आई नाही कळणार, पण नापास झालेल्याला कळते. एक पोरग 10वीला नापास झालं. पूर्वी 10वी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट. तेव्हा 10वीला नापास झालं आणि रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर? ते पोरग म्हणे मी नापास झालो. त्याची आई म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. काय म्हणते आई बघा बरं. नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरग म्हणतो पप्पा. त्याची आई म्हणते त्याच्याकडे मी पाहते, त्यांच्याकडे मी बघते, तू जेवण कर. आणि पोरग घाबरत घाबरत जेवत राहतं. आई आपली त्याची ती मार्कशीट घेते, प्रगती पुस्तक, निकाल पत्रिका काय जे असेल ती मार्कशीट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का खुर्चीवर बसला आणि टेबलवरची मार्कशीट पाहिली आणि तळपायाच्या मस्तकाला गेली. कुठे ते नालायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, ट्युशन लावून दिलं, पैसे खर्चाय दिले, 4 विषयात नापास. इंग्रजी लाडेश, इतिहास लाडेश, भूमिती लाडेश, विज्ञान लाडेश. कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्याकडं. ती बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. विठाला विठाला जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई. अरे मग नापास झालेलं जर एवढ्या प्रेमानं स्वीकारते तर पोरग मेरिट आलं ही बातमी माईला कळल्यावर तिला किती आनंद होत असेल. मी आता चालूचं उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका बरं लक्ष देऊन. आता हे IPL चालू झालं ना, ते IPL चालू झालं बघा. आणि त्या चेन्नई सुपर किंगचे जो कप्तान आहे तो आपल्या महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड झाला. मराठमोळा पोरगा, बरोबर आहे. ऐका, तो ऋतुराज गायकवाड झाल्यानंतर त्याच्या आईवडिलाची मुलाखत एका मीडियावाल्यानं घेतली. माझं कीर्तन झाल्यावर तुम्ही हे पाहू शकता, त्याच्यात काही खोटं नाटं नाही, काही नाही. आणि त्या मीडियावाला त्या आईवडिलाजवळ गेला आणि म्हणे काय वाटतं तुम्हाला, आज अपेक्षा होती तुमचं पोरगं टीमचा कप्तान होईल? तेव्हा त्या मायच्या आणि बापाच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले. आणि त्या ऋतुराज गायकवाडच्या आईवडिलांना सांगितलं, आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आमचं पोरगं ह्या टीमचा कप्तान होईल. पण आज आमचं पोरगं टीमचा कप्तान झालं हे आम्हाला नव्हतं माहीत, पण आमच्या शेजाऱ्यांचे फोन यायला लागले आणि शुभेच्छा यायला लागल्या आणि मग आम्हाला कळलं आमचं पोरगं टीमचा कप्तान झालं. मग आज या जगातले सगळे सुख आमच्या पायाजवळ आहेत.
अरे पोरग टीमचा कप्तान झालं हे मायलान बापाला कळालं. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय किंवा संतोषत जाय. आपलं पोरग जसं जसं मोठं होईल ना, याचा सगळ्यात जास्त आनंद जगातल्या 2 माणसाला असतो. एक आपले आई वडील आणि दुसरे आपले गुरु. म्हणले या जगातले सगळे सुख आमच्या पायाजवळ आहेत. महाराज हेच सांगतात, बाबा पोरग कप्तान झालं, मायबापाला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे तैसे माझे मन. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. आता हे गाण्याचं काम करताय तुम्ही, जांभळ्या देण्याचं. हे गाताने जेवढ्या आनंदात गातात, तुम्ही ऐकताना बी तेवढ्या आनंदात ऐकलं पाहिजे. हे बघा, प्रेम नसेल ना माणूस 100 वेळ घड्याळाकडे पाहिजे, आणि प्रेम असेल ना तर घड्याळाची आठवण बी येत नाही. लक्षात ठेवा बरं का. कथा एक तो घडी से होती है, नाही तो हृदय के कडी से होती है. तुम्ही प्रेमाने एखादं शेतातलं काम करा, कंटाळा नाही येत. आणि प्रेम नसेल ना, तुम्ही गाडीत बसा, कंटाळा येतो. कळलं माझं बोलणं? प्रेम असलं पाहिजे. म्हणून म्हणतात ना, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. म्हणून म्हणतात, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी, काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी,
दीवानी दीवानी मेरा दीवाने मेरा प्रेम दीवाना। भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे, बरोबर आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. गातानी प्रेम असावं आणि ऐकतानी प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे, लक्ष देऊन ऐका. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि नंतर सीतामातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण आथपासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा अहो ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली तुम्ही त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही, काय द्यावे त्याशी बोला. व्हावे उत्तर आई ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हटली, मग मी देऊ का. प्रभू रामचंद्र म्हणले, दे तुला काय द्यायचं तर. ऐका. आणि सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यानंतर माणसं काही पण द्यायला तयार असतात बरं का. आता हे 20,000चं घड्याळ आहे, हे काही मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. हे अंगठी पण गिफ्ट आहे. एकाने एक लॉकेट दिलं, एकानं ब्रेसलेट दिलं, एक 15-20 दिवसापूर्वी एकाने 1.5 लाखाचा मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यानंतर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा का नियम थोडाच आहे. अहो काय सांगता, कुणाच्या मनात कधी काय येऊन जाईल, बरोबर आहे का. हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का. बस ज्याला घालायचं त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज, बरोबर आहे का नाही. बस जे दिलंय ते दिलंय, याच्यात काही खोटं नाही, बरोबर. एवढ्या माणसात खोटं कसं काय बोलल मी, सांगा बरं. बघ काही महिला म्हणतील, महाराज तुम्हाला इच्छा आहे हो अंगठी घालायची पण नाही ना, पोथा द्या, मी घेईन ना करून, काय घ्यायचं नंतर तर, बरोबर आहे का नाही. सीतामातेनं गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायानं हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार आहे तो, अहो मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देता. हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. ऐका, हनुमंतानं मण्यात राम पाहिला, आपण अयोध्येत पहा. हनुमंतराय म्हणले, या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणली, मण्यात कुठं राम असतो का. म्हणले, याच्यात राम नाही. म्हणे नाही, हारच फेकून दिला. जो नहीं राम का वो नहीं काम का, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा. हनुमंतरायाने हारच फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का. हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारता कशाला. समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, फाडली छाती हनुमंतरायानं आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम बैठे मेरे सीने, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, यश चाहिए मुझको, कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम का नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले इससे अमृत
सदा ही मैं चिंतन करो सदा मैं कीर्तन करो कोई मस्ती न सागर पीने श्री राम जानकी मेरे सीने श्री राम जाने मेरे हाड़ सीना ये सबको ये दिखला दिया दिखला दिया भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया दिखला दिया कोई मस्ती न सागर पीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम प्रभु रामचंद्र भगवान की दत्तात्रेय भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम फाडली छाती हनुमंतरायानं आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं तुम्ही काही बी फाडू शकता वाघे देव हा तुम्ही शांत बसा औ ते काही म्हणू नका तुम्ही चालू द्या रे चालू द्या हा लक्ष द्या माझ्याकडे हनुमंतरायानं छाती फाडली राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं माझ्याकडे लक्ष द्या आत या विठाला 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 लक्ष द्या हनुमंतरायाने छाती फाडली राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं संकेत महाराज आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा सितार है का नाही हनुमंतरायाने छाती फाडली प्रभू रामचंद्राला कौतुक वाटलं प्रभू रामचंद्र म्हटले मागा तुम्हाला काय मागायचं माझ्याकडे लक्ष द्या बरं का हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस बोला डीपी ठेवला तर शेततळ पास होते बरोबर आहे हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही प्रभू रामचंद्र म्हणले मागा हनुमंतराय म्हणले मला काही नको देवा बघा पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो मी मिळवले देवा मला राम नामाचं धन मिळालेलं आहे म्हणून मला काही नको माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा मग एक काम करा म्हणले देवा जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी आणि जिथं तुमची कथा चालू नाही मला तिथं ती गाता यावी गाता ऐकता हरी गुण नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण तुका म्हणे पाहे गडाळाकड हा बरोबर आहे ना तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा सर्वांनी हात वर करा एक मिनिट सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सर्वांनी करा तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा हात वर करा एक उद्याला आणि छान भजन म्हणा 2 मिनिटं आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी का विठ्ठल
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। वा छान भजन केलं, धन्यवाद. जेवून आलात का? इथं कशाला आलो म्हणून? हा आता जेवायला आहे का नाही? एक वाक्य बोलतो, शरीर के लिए जैसा. दाजी ओ दाजी जरा शांत बसा ना थोडं 15 मिनिटं. हा जरासं थांबा. हा लक्ष द्या माझ्याकडे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. तुमच्या नामच्या वाट्याला हे कुठं बी असतं बरं का. हां लक्षात ठेवा बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून चांगलं भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. 7-8 मिनटं माझ्या हातात राहिलेले आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. 1 मिनिटही पुढं जाणार नाही. हे बघा, पावसाने बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. वेळ होऊन गेला तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. बरोबर आहे. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलो पाहिजे, समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलो पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं. त्याच्यामुळं मी काही वेळेच्या पुढं जाणार नाही. फक्त जाता जाता एवढंच आहे, आज या आपल्या जोरवे गावामध्ये भगवान दत्तात्रयाच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या पंचवार्षिक कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्ताने स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि उद्योजक आमचे पंडितराव तात्या थोरात यांच्या संकल्पनेतून, यांच्या स्मरणार्थ आणि मंदिराच्या 5व्या पंचवार्षिक सोहळ्याच्या निमित्तानं हा सुरू असणारा उत्सव बाळासाहेबजी थोरात आणि इंद्रजित भाऊ, बाळासाहेब थोरात, इंद्रजित भाऊ आणि हा सगळाच थोरात परिवार आणि सगळं जोरवे गाव आज या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव आहे. महाराष्ट्र नाही तर भारतभर आपल्या गावाचं नाव आहे. त्याच्यासाठी कारण भाऊसाहेबासारखे सहकार मंत्री आपल्या गावात होऊन गेले, सहकार महर्षी आपल्या गावात होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळं या गावाला फार वैभव मिळालेला आहे. आणि असं आहे ना, थोरात साहेब एक असे निष्कलंक नेते आहेत बरं का. आजपर्यंत त्यांच्यावर असं डाग लागलेला नाही बरं का. असं डाग म्हणजे मी 2014ला सातो साहेबांच्या आईचा वाढदिवस केला होता कळमनुरीला. तेव्हा रजनीताई सातो यांचा वाढदिवस होता आणि तेव्हा महसूल मंत्री थोरात साहेब त्या ठिकाणी आले होते कीर्तनासाठी. त्याचं कारण होतं, तिथं 3000 अपंगांना सायकलचं वाटप होतं आणि ते वाटप साहेबांच्या हातानं होतं. आणि साहेबांचे, सातो साहेबाचे आणि थोरात साहेबांचे अतिशय घरेलू संबंध होते, जवळीक अतिशय घरेलू होती बरं का. म्हणून साहेबांचं हे गाव आहे ते माझ्या कीर्तनाला तेव्हा उपस्थित होते बरं. आता ही लोकसभेची धावपळ असल्यामुळं त्यांना गाव असून थांबता आलं नाही. म्हणून त्यांच्या 5-6 कोटीचं मंदिर हे उभारलेलं आहे. म्हणून अतिशय गोड मंदिर उभारलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि आता ज्यांचं आगमन झालं ते आमदार सत्यजित दादा, मला वाटतं पदवीधर मतदारसंघात, बरोबर आहे ना? हां, पदवीधरमधून, नाशिक पदवीधरमधून तेव्हा मी चांगली न्यूज गाजल्या होत्या त्यांच्या, बरोबर आहे का नाही? तेव्हा मी पाहिलं होतं त्यांना आणि तरुण पिढीबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षण आहे, म्हणून आम्हाला त्यांची आवड आहे बरं का. कारण मागे एका स्टेजवर आमचे पंकज महाराज गावडे, तुम्ही संगमनेरलाच मला वाटतं तो कार्यक्रम झालेला आहे, तो कार्यक्रम मी पाहिला आणि तेही या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. जाता जाता एकच विनंती करेल आपल्याला, आपला हा पंचवार्षिक उत्सव आहे बरोबर आहे ना, 5 वर्षांनी एकदा. आता तुमच्या गावाला सवयच 5 वर्षाची आहे बरोबर आहे ना. मग आता पंचवार्षिक बरोबर आहे का नाही, त्या नियमाप्रमाणे चालली म्हणायची तुम्ही. हां, ते गावाचा सप्ताह दरवर्षी आहे बरोबर आहे का नाही, लक्ष देऊन ऐका. म्हणून हा उत्सव असाच मोठा होत राहो. आणि एवढी मोठी पब्लिक आज या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. बघा, जाईल तिकडं बघल तिकडं माणसंच माणसं आहेत. फक्त जाता जाता तुम्हा सगळ्यांना एक विनंती करेल मी, आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगत चला आणि अशा उत्सवाला सर्वांनी मदत करत चला बरं का. तुम्ही म्हणसाल साहेब आहेत आम्हाला काय करायचं, अजिबात नका. असं सगळंच पुण्य त्यांच्या वाट्याला नका जाऊ देऊ. जेव्हा राम मंदिराचा निर्णय झाला तेव्हा एकट्या उद्योगपतीनं ट्रस्टीकडे निर्णय दिला होता की आम्हाला मंदिर बांधण्याची जबाबदारी द्या,
आम्ही मंदिर बांधू, पाहिजे तेवढा पैसा खर्च करू. तेव्हा ट्रस्टीनं सांगितलं नाही, एका श्रीमंताच्या पैशातून आम्हाला हे मंदिर नाही उभारायचं. म्हणून भारतातल्या प्रत्येक हिंदूला वाटावं मंदिराला एक वीट माझी आहे, म्हणून सगळ्यांनी 100-100 रुपये दिले का नाही आपण. तसं प्रत्येकाला वाटावं हा उत्सव माझा आहे. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे, घातली या भय नरका जाणे. बघा श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी, आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का, चांगल्या कामात 10% भाग खर्च झाला पाहिजे. म्हणून हे 5 कोटीचं मंदिर थोरात परिवाराने इथं उभारलेलं आहे. आपल्या कमाईतला थोडा तरी देवाला आपण वाटा दिला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे बरं का. म्हणून माझी विनंती आहे, सगळ्यांनी या कार्यक्रमाला मदत करा आणि कार्यक्रमाला सहकार्य करा. प्रतिक्रिया देत बसू नका. थोरात साहेब, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यावा. प्रतिक्रिया जर दिल्या तर कार्य सिद्धीला जात नाही बरं का. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजा तेवणं होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक तेवणं होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करतात हो माणसं. बरं, जे जास्त देतं ते काही बोलत नाही, जे कमी देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. नाही घेतून एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं महाराज. आणि चुका काढणारी माणसं कशात बी चुकाच काढत राहणार, ते चांगलं पाहू शकत नाही बरं का. आता एवढं जरी थोरात साहेबानं या गावात केलं असेल, त्यांच्या वडिलांनी उभं केलं असेल, त्यांच्या काकांनी उभं केलं असेल, तरी पण लोक याच्यात चुका काढत राहणार. हे झालं याचं कौतुक कमी करणार, पण याच्यात चुका काढत मात्र जास्त राहणार. त्या शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला, सत्यजित दादा शिंदे साहेबांनी एक मागे निर्णय घेतला. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि महिलांना एक सवलत दिली. बायांना काय केलं? हाफ तिकीट. म्हणजे सरकारनं बी यायची लेवल जाणून घेतली. म्हणजे बाबा असं वाईट विचार करू नका, हो अर्धांगिनी आहेत बाबा, म्हणून हाफ तिकीट केलं त्यांना. मग एका मीडियावाल्याने विचारलं कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय तुम्हाला? ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशातही चुका निघत राहतात. हे बघा, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचा मोठेपणा ठेवा, जे वाईट आहे त्याला विरोध करा, नो डाऊट, काही शंका नाही. चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, वाईट आहे त्याला वाईट म्हणा. मग एवढा उत्सव जर या ठिकाणी होत असेल तर आपण याला मदत केली पाहिजे. मी सांगेल तुम्हाला, त्याला ज्या शंभूराजानं, ज्या शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. एखाद्यानं सुंदर बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? आता आम्ही त्या दिघे साहेबांच्या घरी, दिघेच नाही हो, काय सुंदर त्यांनी फराळीचं केलं, तर टाळ्या वाजवा त्यांच्या घरच्यासाठी. एवढं सुंदर बरं का. मग आता छान घर आहे त्यांचं, मग आपल्याला बोलवलं तर आपण काय करावं? छान बंगला आहे हो तुमचा, नाही होणार आमच्याकडून एवढा सुंदर बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून या. बरोबर आहे. हे जेवणही करत नाही, कौतुकही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वॉलपुट्टी जमली नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासला बादली लावावं लागते, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. कौतुक एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? छान घेतली हो गाडी तुम्ही, छान घेतली गाडी, नाही आमच्याकडून अशी होणार, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. पेढे खा, कौतुक करा, निघून या. पेढे खात नाही, कौतुकही करत नाही, 4 माणसं बाजूला घेतून चर्चा सुरू करतं. हप्त्यावर घेतली असन, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काय कारण आहे का? काहीच नाही ना महाराज. लक्षात ठेवा, चांगल्या कामाचं कौतुक करत चला. शंभूराजानं, शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. ऐका, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे महाराज
कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता. शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चेतनेने आपण जागा होण्याची गरज आहे. आपण आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. हे बघा आजपर्यंत देश चालत आला. एक आहे राजसत्ता सत्यजित भाऊ आणि दुसरी आहे धर्मसत्ता. एक आहे राजसत्ता आणि दुसरी आहे धर्मसत्ता. तुकाराम महाराज ही धर्मसत्ता, छत्रपती शिवाजी महाराज ही राजसत्ता. अशा सत्तेने देश चालत आलेला आहे. जर राजसत्ता टिकवायची असेल तर धर्मसत्तेची जोड त्याला गरज आहे बरं का. म्हणून आपण आपल्या धर्मकार्याला मदत करत चला. पुन्हा एकदा गावातल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो आणि या थोरात परिवारासाठी पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वेळातला वेळ काढून एवढी या लोकसभेची आता धावपळ सुरू असताना सुद्धा आमचे आमदार सत्यजित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा पुन्हा एकदा. आणि आपल्या भागाचं वैभव भूषण महाराष्ट्र नाही भारतभर ज्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी अशी ख्याती ज्यांनी निर्माण केलेली आहे ते आदरणीय इंदोरीकर बाबा, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बघा तुमच्या भागाला एक वजन आहे महाराजांमुळं बरं. म्हणून महाराजांमुळंच आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. पण महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. किरण महाराज असतील, आमचे संकेत महाराज असतील, मयूर महाराज असतील, सगळीच महाराज मंडळी. बरोबर 10 वाजले. 1 मिनिटही कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. 8 ते 10ची वेळ मला थोरात साहेबांनी सांगितली होती आणि आम्ही फराळ करताना त्यांची तळमळ चालू होती. ते म्हणले लवकर सुरू व्हायला पाहिजे म्हणजे जास्त ऐकायला मिळतं. पण थोडाफार आपल्या इथं लोकांना जमायला वेळ लागतो कारण दुधाचा धंदा आपल्याकडं मोठा आहे. बरोबर आहे ना बाजी? बरोबर आहे ना? हां, दुधाचा धंदा मोठा असल्यामुळं त्याच्यामुळं आपल्या लोकांना जमायला वेळ लागतो. म्हणून सगळी मंडळी थोडा उशीर झाला. तुम्ही बोलू नका ना, ते आमचं जमलं दोघं तुम्ही कशाला तुम्ही हां लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा दाजींना सुद्धा धन्यवाद. राम राम दाजी, राम राम. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी वाणीला विराम. हा हे बघा ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही टेन्शन घेत बसले तर सुखी नाही राहू शकत. बरोबर आहे ना? ॲडजस्ट करत चला. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आमच्या सोमनाथ दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. एक 15-20 दिवसापूर्वी एक सप्ताह झाला आमच्या परिसरामध्ये जालना जिल्ह्यात मौजपुरी आणि तिथं दादांचा साऊंड होता. माझं कीर्तन झाल्यावर यूट्यूबला नाव टाका मौजपुरी. कीर्तन ऐकायला सत्यजित भाऊ 25 ते 30 हजार लोक होती आणि साऊंड सोमनाथचा होता बरं का. 25-30 मी कीर्तन केलं त्या सप्ताहामध्ये आणि एवढ्याही लोकांना थोरात साहेब आमरस होता जेवायला. एवढ्या लोकांना. आणि मराठवाडा करू शकतो बरं का. परमार्थाचं खरं वैभव जर तुम्हाला पाहायचं असेल तर मराठवाड्यात. आमच्याकडं असं पाणी ऊस कमी आहे. कळलं माझं बोलणं? तुमच्या इकडं आता हे एवढं हिरवं दिसतंय ना, आमच्या इकडं फक्त आता कपड्याचा कलरच हिरवा दिसेल.
बाकी काही हिरवं नाही दिसणार महाराज, पण परमार्थाच्या बाबतीत मागं हटत नाहीत आमची लोक. पण तिथंही दादांचा साऊंड होता, हा उद्देश सांगण्याचा, बाकी काही नाही. पण पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोलिले गोरे वेडे वा गोडे बोले परात महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्या बोला